आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एकदम टेस्टी अशी पनीर लबाबदारची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर एका कढईमध्ये तेल घेतले आणि त्यामध्ये पनीर तळून घ्यायचे आहेत। मी इथे पाव किलो पनीर वापरले। पनीर तळलेले आहेत। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पनीर तळल्यानंतर कढईमधलं जास्तीचं तेल काढून घेतले। एक कांदा, खडे मसाल्यामध्ये दालचिनी, छोटी इलायची, मोठी इलायची, मिरे आणि तेजपत्ता घेतले। अद्रक, लसूण आणि एक टोमॅटो, 10-12 काजू, हे सर्व टोमॅटो मऊ पडेपर्यंत शिजवणे आणि कोथिंबीर, हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करणे। परत त्याच कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, एक कांदा बारीक चिरलेला, कांद्याचा थोडासा रंग बदलल्यानंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो, त्यामध्ये हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा भरून धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, हे सर्व मसाले टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत भाजणे। नंतर त्यामध्ये तयार केलेली ग्रेव्ही टाकून ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा। ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये मी इथे अर्धा ग्लास पाणी वापरले। तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी वाढू शकता। नंतर त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि थोडंसं पनीर खिसून टाकायचं, त्यामुळे टेस्ट पण छान येते आणि दिसायला पण छान दिसते। आता त्यामध्ये तळवलेले पनीर टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं शिजवायचं। सर्वात शेवटी दुधाची साय 1 ते 2 चमचे घेऊन ते फेटून भाजीमध्ये टाकायचं आणि 1 मिनिट शिजवायचं। पनीर लबाबदारची रेसिपी तयार झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।